टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 26 ला ह्या 1.5 मधलं 6 स्टार एक्झाम्पल आहे, दॅट इज हॉट एक्झाम्पल आहे. आउट ऑफ 1900 किलोमीटर एकूण किती डिस्टन्स आहे बघा सर, 1900 किलोमीटर एकूण अंतर जायचं आहे. विशाल नावाची व्यक्ती आहे, तो काही अंतर या ठिकाणी बसनी गेलाय, काही सम डिस्टन्स म्हणजे आपण त्याला x किलोमीटर म्हणूया सर. म्हणजे विशाल ट्रॅव्हल्ड x किलोमीटर बाय बस आणि सम डिस्टन्स बाय एरोप्लेन, काही अंतर तो प्लेननी गेलाय म्हणजे y किलोमीटर बाय, लक्षात घ्या, एरोप्लेन. एकूण किती डिस्टन्स आहे, 1900 किलोमीटर. 1900 किलोमीटर मधलं काही अंतर तो, लक्षात घ्या, बसनी गेलेला आहे, x किलोमीटर बसनी गेलेला आहे. काही अंतर तो विमानाने गेलेला आहे, y किलोमीटर तो विमानाने गेलेला आहे. म्हणजे हे 1900 किलोमीटर मधलं x किलोमीटर बसनी, y किलोमीटर, लक्षात घ्या, या ठिकाणी प्लेननी. म्हणजे इक्वेशन कसं तयार होईल, x प्लस y इज इक्वल टू 1900. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. आता पुन्हा बस ट्रॅव्हल्स विथ द ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर, हा स्पीड आला बघा असं, स्पीड बसचा स्पीड किती आला, 60 किलोमीटर. एरोप्लेनचा स्पीड 700 किलोमीटर पर आवर. आणि दोघांना, लक्षात घ्या, 5 तास लागतात, लक्षात घ्या, जर्नी कंप्लीट करायला. 5 आवर्स, इट टेक्स 5 आवर्स. प्लेननी आता जर बसनी जाणार आहे सर, बसनी त्याला 60 किलोमीटर पर आवरनी जो काही प्रवास करायला लागलेला आहे, त्याला x किलोमीटर प्रवास करायला लागला आहे, त्याला जो लागणारा वेळ आहे तो आपण समजा t1 मानला. काय मानला बघा सर, t1. आणि प्लेननी तो y किलोमीटर जातोय 700 किलोमीटर पर आवरनी, त्याच्यासाठी लागणारा जो, लक्षात घ्या, या ठिकाणी डिस्टन्स आहे, त्याचा जो लागणारा टाइम आहे, त्याला आपण तो टाइम t2 मानूया. आणि मग बसनी त्याला x किलोमीटर जायला t1 टाइम लागला. या ठिकाणी प्लेननी या ठिकाणी त्याला जाण्यासाठी, लक्षात घ्या, t2 टाइम लागला. दोन्ही मिळून किती वेळ लागले, 5 तास. म्हणजे सर t1 प्लस t2 इज इक्वल टू 5. हा दुसरं इक्वेशन झालं सर. तर या ठिकाणी विशालने बसने किती प्रवास केला किंवा विमानाने किती प्रवेश केला करावा लागेल. बघूया सर आपण हे एक्झाम्पल कसं आपल्याला घेता येईल. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड x किलोमीटर बाय बस. मग या ठिकाणी 1900 किलोमीटर की विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस. लेट अस सपोज दॅट x किलोमीटर, विशाल ट्रॅव्हल्ड x किलोमीटर बाय बस. इथं फर्स्ट सेंटेन्स आपला कसं येईल, लेट विशाल ट्रॅव्हल्ड x किलोमीटर बाय बस. बरोबर. आणि लक्षात घ्या, विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. त्याने काही अंतर तो प्लेननी गेला, तो किती गेला, y किलोमीटर. लेट विशाल ट्रॅव्हल्ड y किलोमीटर बाय बस. आता टोटल किलोमीटर किती आहे, 1900. टोटल डिस्टन्स किती आहे बघा सर, टोटल डिस्टन्स दिस इज द d1. ओके सर, हे किती आहे, ह्याला काय म्हणूया बघा सर, दिस इज d1. x किलोमीटर इज d1 आणि ह्याला काय म्हणूया, y किलोमीटर इज d2. बरोबर सर. डिस्टन्स x किलोमीटर बसनी केलेलं डिस्टन्स किती आहे, d1 x किलोमीटर या ठिकाणी, आणि प्लेननी, बरोबर सर, y किलोमीटर बाय प्लेननी गेलेले डिस्टन्स किती आहे बघा सर, y किलोमीटर. टोटल डिस्टन्स किती आहे, 1900. दॅट इज d1 प्लस d2 is equal to 1900. That is x plus y is equal to 1900. Result number 1. आता आपण बघूया, लक्षात घ्या, ह्याचा स्पीड त्यांनी दिलाय सर. बस ट्रॅव्हल्ड विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. बसचा स्पीड किती आहे त्याला आपण S1 म्हणूया सर. S1 is equal to 60 किलोमीटर. And average speed of aeroplane is
लक्षात घ्या 700 किलोमीटर पर आवर हा S2 आहे सर, प्लेनचा स्पीड, आणि आपल्याला त्याला लागणारा टाइम काढायचा आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपण या ठिकाणी इथे बघा सर, इथे आपण एक दोन गोष्टी अशा करूया. इथे एका साईडला म्हणूया बस, एका साईडला म्हणूया प्लेन, आणि आपल्याला फॉर्म्युला जो वापरायचा आहे तो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. आपला फॉर्म्युला काय बघा सर, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम हा आपला फॉर्म्युला आहे. लक्षात घ्या सर, बरोबर आहे. दॅट इज एस इज इक्वल टू, आपण जर बघितलं एस इज इक्वल टू डी अपॉन टी. एस इज इक्वल टू डी अपॉन टी म्हणजे सर टी जर ह्या साईडला घेतलं एस इंटू टी इज इक्वल टू डी, आणि जर आपल्याला टाइम काढायचा असेल तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग बसचा जो डिस्टन्स आहे तो किती आहे बघा सर, बसचा जो डिस्टन्स आहे d1 x किलोमीटर. प्लेनचा जो डिस्टन्स आहे d2 तो किती आहे बघा सर, y किलोमीटर. या ठिकाणी बसचा स्पीड किती आहे बघा, 60 किलोमीटर पर आवर स्पीड. दॅट इज S1, बसचा स्पीड 60 किलोमीटर पर आवर. प्लेनचा स्पीड किती आहे बघा सर, 700 किलोमीटर. 700 किलोमीटर पर आवर बघा सर. आता बसनी त्याला किती वेळ लागला टाइम, तो T1 आपण काढूया. टाइम किती लागला बसने जायला, आणि प्लेननी जायला T2 वेळ लागला, तो आपण काढूया. आणि व्हॉट इज द फॉर्म्युला, T इज इक्वल टू D अपॉन S. व्हॉट इज द फॉर्म्युला, T इज इक्वल टू D अपॉन S. देयरफॉर T1 is equal to D1 upon S1. Here T2 is equal to D2 upon S2. Therefore T1 is equal to, what is D1? X. What is S1? 60. T1 is equal. T2, what is D2? Y. What is S2? 700. Now प्लेननी आणि बसनी जायला इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी बाय बस अँड प्लेन. बस आणि प्लेननी प्रवास पूर्ण करायला 5 तास लागले. दॅट इज T1 प्लस T2 इज इक्वल टू 5. फॉर्म्युला कसं आहे बघा सर, T1 प्लस T2. देयरफॉर हियर T1 प्लस T2 इज इक्वल टू 5. म्हणजे सर x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इज इक्वल टू 5. आता हे एक्झाम्पल करण्यासाठी सर हे 60 आणि 700 हे त्रास देणार आपल्याला. त्यासाठी आपल्याला LCM काढायला लागेल, लसावी काढायला लागेल. हा लसावी आपण कसा काढायचा सर, तर लसावी काढण्यासाठी थोडीशी मी आपल्याला मदत करतो. माझ्याकडे लक्ष द्या. इथे 60 घ्यायला पाहिजे आणि इथं 700 घ्यायला पाहिजे, आणि ह्याला सर आता आपण डिव्हाइड केलं पाहिजे. 60 आणि 700 ला 10 ने डिवाइड होईल सर. वी कॅन डिवाइड बाय 10. सो 10 6 जा 60, 10 7 जा 70, 10 0 0. अगेन 6 आणि 70 ला 2 ने डिवाइड करता येईल. 2 ने डिवाइड करता येईल, लक्षात घ्या. दॅट इज 2. 2 3 जा 6, हाफ करायचं. 2 ने डिवाइड करायचं म्हणजे हाफ करायचं. 70चा हाफ 35. 70चा हाफ 35. आता सर 3 ने डिवाइड करायला पाहिजे आणि 35. 3 ने 35 ला डिवाइड होत नाही, पण 3 1 जा 3, 3 1 जा 3, 35 ॲज इट इज, आणि 35 1 जा 35. दिस इज LCM. दिस इज LCM. मग हा LCM जो आहे लक्षात घ्या, तो LCM नी ह्याला मल्टिप्लाय करायला पाहिजे सर. व्हॉट इज द LCM? देयरफॉर LCM इट इज इक्वल टू, LCM इज इक्वल टू 10 into 2 20 and 35 into 3 that is 105. 105 बरं. 35 into 3 105. हा 0 बाजूला टाका. 2 5 जा 10, हे 1 आलं. 2 0 0 0 प्लस 1, 2 1 जा 2. दॅट इज 2100 हा LCM आला.
2100 हा LCM आला. ह्या 2100 नी याला मल्टिप्लाय करायचं. सो मल्टिप्लाइंग ईच टर्म, मल्टिप्लाइंग each term by 2100. मग ह्याला x upon 60 याला सर 2100 नी मल्टिप्लाय करा, प्लस y upon 700 याला 2100 नी मल्टिप्लाय करा, प्लस 5 इंटू याला 2100 नी मल्टिप्लाय करा. हे 0 ला 0 गेले सर, 6 नी डिवाइड करा म्हणजे कसं होईल बघा, 210 बघा इथे लक्षात घ्या, 210 डिवायडेड बाय 6, 6 3 जा 18, 21 मायनस 18 म्हणजे 3 आणि 6 5 जा 30, 00 35. म्हणजे 6 नी जर डिवाइड केलं लक्षात घ्या याला, तर ह्याला इथं 35 शिल्लक राहतील सर. दॅट इज 35x प्लस. इथे सर इथं 20 ला 20 कॅन्सल, इथं 7 1 जा 7, 7 3 जा 21, बरं का बसा, 7 3 जा 21, इथं 3y शिल्लक राहिले. किती राहिले बा सर, 3y. इट इज इक्वल टू 500 500 5 1 जा 5 5 2 जा 10, 10,500. दिस इज रिझल्ट नंबर 2. रिझल्ट नंबर 2. आता आपल्याला काय नेमकं काढायचं आहे सर, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. विशालनी बस न तोडलेलं अंतर पाहिजे आहे. विशाल ट्रॅव्हल्ड x किलोमीटर बाय बस, म्हणजे लक्षात घ्या आपल्याला इथं फाइंड द डिस्टन्स x व्हॅल्यू काढायची आहे सर. x काढायचे, वाय टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आपल्याला y नको आहे सर, y आपल्याला y नको आहे, y कॅन्सल व्हायला पाहिजे सर. y काय व्हायला पाहिजे, कॅन्सल व्हायला पाहिजे. दोन्ही समीकरण एकाखाली एक लिहून घेऊया. x plus y is equal to 1900 and here 35x plus 3y is equal to 10,500. Result number 1, result number 2. We want to find the value of x. आपल्याला y नको आहे. मग आपण y कट करायच्या मागे लागूया सर. y ला खलास करायचं, y चा मर्डर करायचा. कसा करायचा, हे y चा कोएफिशियंट 1 आहे, y कट करूया. ह्या 3 नी ह्याला मल्टिप्लाय केलं, 1 नी ह्याला मल्टिप्लाय केलं, खालच्या 3 नी वर गुणलं, वरच्या 1 नी खाली गुणलं, 3 नी पहिल्याला, 3 नी दुसऱ्याला, 3 नी तिसऱ्याला, 1 नी पहिल्याला, 1 नी दुसऱ्याला, 1 नी तिसऱ्याला, आणि मग त्याचं सबस्ट्रॅक्शन करायचं. म्हणजे कसं होईल बघा सर, 3 इंटू इक्वेशन 1 मायनस 1 इंटू इक्वेशन 2. हे जर केलं तर y चा कोएफिशियंट सेम होईल आणि मग सबस्ट्रॅक्शन करा, आन्सर येईल. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ x. बघा बरं सर, 3 इंटू x इज 3x. बघा सर, 3 इंटू x, बघा सर, 3 इंटू x इज 3x प्लस 3 इंटू y इज 3y इज इक्वल टू 300, 300, 3 9s are 27, 7 here, 2 remain, 3 1s are 3 plus 2 5. Now 1 ni 35x plus 3y is equal to 10,500. आता सबस्ट्रॅक्शन करायचं आहे सर, चिन्ह बदलायचं. हे प्लस आहे, हे प्लस आहे, हे प्लस मायनस, प्लस मायनस, प्लस मायनस. हे या ठिकाणी लक्षात घ्या, जी जुनी चिन्ह आहे त्याला गोल करा, बरोबर. हे प्लस 3y मायनस 3y कॅन्सल, मायनस 35x प्लस 3x, पहा मायनस 35x प्लस 3x. साइन्स आर डिफरंट. मेक सबस्ट्रॅक्शन. 35 मायनस 3 इज 32x, साइन मायनस मोठ्याचं चिन्ह, मायनस 32x इज इक्वल टू, हे बघा सर, हे मायनस आहे, हे प्लस आहे. सो मायनस 10,000, लक्षात घ्या बघा सर, मायनस 10,500, हे मोठं घेतलं बारकं, प्लस 5,700
साइन्स आर डिफरंट. मेक सबस्ट्रॅक्शन. 0 0 15 मधून 7 गेले. 15 minus 7 is 8. 10 minus 6 is 4. 4800. काय झालं बघा सर? 4800. आणि मोठ्याचं चिन्ह मायनस. सुरुवातीला चिन्ह मायनस आहे, चालत नाही, काटा लगा, चिन्ह बदला. -32x चे +32x माइनस चे +4800. नाउ x is equal to 4800 divided by 32. सर 32 आणि 48 कुठल्या टेबलमध्ये येतं? 32 आणि 48 कुठल्या टेबलमध्ये येतं? 16च्या. बरोबर. 16 1 जा 16, 16 2 जा 32, 16 3 जा 48. बरोबर सर. 16 2 जा 32 आणि 16 3 जा 48, 16 0 0 16 0 0. आता डिवाइडिंग बाय 2, ह्याला 16 ने डिवाइड केलं, 2 नी भागायचं म्हणजे निम्म करायचं. Therefore x is equal to 150. 300 divided by 2 is 150. त्यामुळे x ची व्हॅल्यू काय झाली? 150. सो विशाल ट्रॅव्हल्ड 150 किलोमीटर बाय बस. विशाल ट्रॅव्हल्ड, आन्सर विशाल ट्रॅव्हल्ड 150 किलोमीटर बाय बस. इन धिस एक्झाम्पल, या एक्झाम्पल मध्ये आपण काय, वी हॅव टू रिमेंबर LCM इज व्हेरी इम्पॉर्टंट. LCM इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे LCM काढलं 60 आणि 700चं, त्याला आपण 10 नी डिवाइड केलं. कसं बघा? 10 6 जा 60, 10 7 जा 70, 10 0 0. पुन्हा 2 नी डिवाइड केलं, 2 3 जा 6, 2 नी डिवाइड करायचं म्हणजे हाफ करायचं, 70च्या हाफ 35. पुन्हा 3 आणि 35 डिव्हिजन होत नाही, 3 नी जात नाही, मग 3 1 जा 3, 35 ॲज इट इज, 35 1 जा 35. या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, हा LCM. 10 2 जा 20, 35 3 जा 105 आणि हा LCM आला. ह्या LCMनी ह्या प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं की तुम्हाला इक्वेशन येते सर, लक्षात घ्या. आणि इथे हा जो काही फॉर्म्युला वापरला आपण, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम, इथं आपल्याला टोटल आवर आहे 5 आवर्स, म्हणजे डिस्टन्स काढायला लागेल. बसनी लागलेला डिस्टन्स आणि प्लेननी लागलेला टाइम लक्षात घ्या. बसनी लागलेला वेळ आणि प्लेननी लागलेला वेळ हा तुम्हाला काढायला लागेल, टाइम काढावं लागेल. देअरफॉर व्हेन स्पीड इज इक्वल डिस्टन्स अपॉन टाइम, टाइम वरती घेतलं, स्पीड इज इक्वल टू टाइम इंटू डिस्टन्स, आणि टाइम काढायचा आहे इंटू एस चे डिवाइड बाय एस. तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड, हा फॉर्म्युला आपण इथं वापरलाय, लक्षात घ्या. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड, आणि मग त्याच्यावर T1 + T2 इज इक्वल टू 5. हे एक्झाम्पल अतिशय युनिक एक्झाम्पल आहे, स्टार एक्झाम्पल आहे, त्यामुळे आपण हे लक्षात ठेवूया. ही आज मी जी शिकवलेली एक्झाम्पल्स आहेत, जी ही 4-5 एक्झाम्पल्स मी आपल्याला शिकवली, ती टफ एक्झाम्पल शिकवली. आज आपण त्याची प्रॅक्टिस करा आणि 2-3 वेळा एव्हरी एक्झाम्पल सोडवा. उद्याला आपण काही होमवर्कला देणार आहेत, एक 7-8-10 एक्झाम्पल्स आपण होमवर्कला देऊ, इक्वेशन्स त्याची तयार करू आणि आपल्याला थोडी होमवर्कला आपण ती उद्याला होमवर्क्सला देऊ. थँक्यू. ही गणितं आज पुन्हा पुन्हा करायची, एक्झाम्पल्स न बघता सोडवायची, हे अत्यंत गरजेचं आहे आज. धन्यवाद.